नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्यांचं आपल्या किरण शिरतोडे व्लॉग्स या नवीन चॅनलवरती. चर्चा करणार आहे आज बकासूरची. बकासूर कधी पाळताना दिसेल. बकासूर जो आहे मला वाटते असं की तो 18 तारखेला पळताना दिसेल बोरजाईवाडीच्या मैदानामध्ये. आणि त्या बोरजाईवाडीकरांच्या मैदानामध्ये बकासूर आपल्याला पळताना दिसेल. बकासूरचा जो आहे तो गेलेला फॉर्म जो आहे तो वापस यायला पाहिजे, कारण की अखंड महाराष्ट्राचा लाडका नंदी तो आहे. आणि त्याच्यावरती एवढं प्रेम लोकांचं आहे की सगळा महाराष्ट्र बघतोच, कारण की तो नंदी ज्यावेळेस जिंकतो त्यावेळेस सगळेजण आनंदी असतात. परंतु जे मी बघितलं ज्यावेळेस पराभव होतो त्यावेळेस लोक नाराज होतात. हे आपण चर्चा करूयात की बकासूरचा पराभव जो आहे तो काल कसा काय झाला नक्की. मैदानामध्ये होतो मी त्या ठिकाणी. मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे सांगायचं म्हटलं तरी काल एक मैदान चोराडेचं पार पडलं. एक आदत एक बैल. त्या मैदानामध्ये बकासूर आणि माळशिरसच्या मैदानाचा हिंदकेसरीचा मानकरी असलेला दिग्गज तिकडं पुशेगावच्या साईडला तिकडे एक गाव आहे कुठलं तरी, त्या गावचा नंदी आहे. आणि तो हिंदकेसरी आदतमधला हिंदकेसरी आहे दिग्गज नावाचा. दिग्गज आणि बकासूर ही गाडी जी आहे ती एक 2-3 दिवसापूर्वी जो आहे तो पैरा जो आहे तो अण्णा ड्रायव्हर यवतकर यांनी घडवून आणलेला. आणि ही गाडी जी आहे ती तुम्हाला घेऊन बघितलं काल गट क्रमांक 23 तास क्रमांक 1मध्ये चिठ्ठी होती आणि दुसरी चिठ्ठी होती गट क्रमांक 46 तास क्रमांक 2 का 3वरती. त्याच्यामुळे त्या पहिल्या गटात काही म्हणजे 23व्या गटामध्ये बकासूरची गाडी जी आहे ती काही पळाली नव्हती. परंतु 46 गटामध्ये गाडी 3 नंबर तासावरती होती, त्याच्यामुळे पळाली. बकासूर जो आहे तो उजव्या खांदे होता, तो नंदी होता तो डाव्या खांदे होता. आणि बकासूर जो आहे तो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीचा त्याचा पळ आहे. 1-2 मैदानं फ्लॉप गेली म्हणून तो काय संपणारातला नंदी नाही आहे. 12 वेळा हिंद केसरी असा कोणताच नंदी नाही या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. असा तो एकमेव नंदी आहे. त्याच्या नावावरती 12 वेळा हिंद केसरीचा बहुमान जो आहे तो आहे. आणि तुम्ही बघितलं बकासूरचा गट जो आहे तो पास झाला गट क्रमांक 46मधून. गाडी सुट्टीच लागली. गाडीवरती अण्णा ड्रायव्हर यवतकर होते. आणि बघितलं तुम्ही कशा पद्धतीनं गाडी जी आहे ती पाळली. परंतु गाडी सेमीला 8 नंबर सेमीमध्ये तास क्रमांक 2वरून बकासूरची गाडी जी आहे ती सेमीला होती. परंतु सगळ्यांच्या मनामध्ये धाकधूक होती की बकासूर सेमी पास होईल का. सगळे म्हणतील की मनामध्ये धाकधूक नक्की कशाची. कारण की मित्रांनो, थोडंसं एक म्हणजे दिग्गज हा नंदी जो आहे थोडासा त्याचा जो दात आहे तो थोडासा हालत होता. त्याच्यामुळे थोडंसं मित्रांनो तो नंदी जो आहे तो एक ते म्हणतात ना, त्यांनी नंदी ज्यावेळेस गट पळून झाल्यानंतर आयोजकांना दाखवला तिथं स्टेजसमोर की आमच्या नंदीचा जो आहे तो दात हालतो आहे. त्याच्यामुळे त्यांनी तिथं दाखवला दात हालतो आहे ते. त्याच्यामुळे तुम्ही बघा कुठलाही नंदीचा दात हालत जर असेल तर थोडासा नंदी जो आहे तो थोडासा आजारी असल्यासारखं तसं मला वाटते. असं आजारी असल्यागत होऊ शकतो. परंतु तसं तर काही जाणवलं नाही आहे. परंतु शेवटी दात हालतोय म्हटल्यानंतर थोडंसं नंदी कमीच पळणार मित्रांनो. आणि तो नंदी काही कमी पळाला नाही. जीवाचं रान करून जो पळाला तो नंदी दिग्गज नावाचा खूप चांगला पळाला आणि अतिशय चांगला पळ त्याने दाखवला. परंतु शेवटी खेळ असतो. खेळामध्ये हार जीत ह्याचा एक पैलू असतो. कोणीतरी जिंकायला येतं, कोणीतरी हारायला येतं. म्हणजे सगळेजण जिंकण्यासाठीच येतात, कोणी हारायला येत नाही आहे. हे बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे. आज हार आहे तर उद्या जीत आहे, आणि उद्या जीत आहे तर परवा दिवशी हार आहे, असं असतं हे बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. परंतु मित्रांनो, त्याचा जो आहे तो थोडासा दात हालत होता. त्याच्यामुळे थोडंसं मला वैयक्तिक वाटते की त्याच्यामुळे थोडीशी गाडीला गती जी आहे ती कमी लागली असेल. परंतु 2 नंबरला तरी गाडी उतरली, चांगली गाडीला स्पीड लागलं. आणि अशीच दोघांची पुन्हा एकदा गाडी जी आहे ती पळावी लोकांची इच्छा आहे. दिग्गज आणि बकासूरची. तो एक नामांकित हिंद केसरी नंदी आहे, चेष्टा नाही आहे. माळशिरसच्या मैदानामध्ये पब्लिकच्या 1 नंबरच्या फाटीवरून 1 नंबर तो झालेलाच होता. तो पालेगावकरांच्या बादलसोबत पळाला, परंतु गाडी थोडीशी नशिबाने साथ दिली नव्हती. गाडी फॉल झाल्यानंतर खरा नंबर तो त्याचाच होता. परंतु असो मित्रांनो, बकासूरच्या आणि दिग्गजच्या गाडीचा पराभव जो आहे तो काल कशामुळे झाला असं मला वाटतं की तो नंदीचा थोडासा दात हालत होता. त्याच्यामुळे थोडंसं त्यालासुद्धा थोडंसं म्हणजे आतून काहीतरी जाणवत असेल. नंदी शेवटी नंदी आहे, मुकं जनावर आहे ते मित्रांनो. आपणही समजून घेतलं पाहिजे की ते शेवटी मुकं जनावर. आपला जरी दात हालत असला तरी आपल्याला ते दुखत म्हणजे होतं जाणवतच ना, तसं त्याचा दात हालत होता. त्याच्यामुळे मला असं वाटते. परंतु गाडी चांगली पळेल, जीवाचं रान केलं दिग्गजनं सुद्धा. तो फक्त जीव तोडून पळाला. शेवटी नशीब की बात होती. चांगली गाडी पळाली.
आणि हेच कारण होतं की असं मला वाटतं की थोडंसं वासराचा हलत असल्यामुळे थोडंसं गाडीला गती थोडीशी कमी लागली असेल. धन्यवाद.